वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन एक्सरसाइज 3.3. ठीक आहे. 3.3 मध्ये आपले कितीपर्यंत क्वेश्चन झाले आहेत? ऑलरेडी क्वेश्चन नंबर 5 पर्यंत झालेले आहे. ठीक आहे. आता कोणतं राहिला? 6, 7, 8, 9 अप टू 9 पर्यंत क्वेश्चन आहे. ठीक आहे. अजून 4 क्वेश्चन राहिले, त्याच्यानंतर 3.3 क्लिअर होईल. ओके. ह्याच्यामध्ये फक्त 2च फॉर्म्युले यूज करायचे. कोणते कोणते? आपल्याला एक tn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे, दॅट इज tn इक्वल टू a प्लस n ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीटच्या बाहेर d. ओके. एक tn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि दुसरा कोणता यूज करायचा आहे? sn चा. जर सिक्वेन्स मध्ये मला ऍडिशन करायचे असेल तर मी sn चा फॉर्म्युला यूज करणार. sn चा फॉर्म्युला काय आहे? n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस ब्रॅकेट कम्प्लीट n मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर d. ओके. ब्रॅकेट कम्प्लीट. ओके. तुम्हाला हे दोन फॉर्म्युले यूज करता यायला पाहिजे. समचा फॉर्म्युला कधी यूज करणार? जर मला एखाद्या सिक्वेन्स मध्ये ऍडिशन करायचं असेल तर मी एसएन चा यूज करणार. ठीक आहे. आणि जे कोणी रेग्युलर असतील नाही का, म्हणजे जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा. समजतंय का? म्हणजे पहिले 2 अल्जेब्राचे 2 कंप्लीट केलेत, अरिथमेटिक चालू केले, पहिले ते व्हिडिओ बघा. ठीक आहे. आणि जॉमेट्रीचे पण बघा 2 कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही बोलणार मला हे शिकवलं नाही तुम्ही. ओके. चला स्टार्ट करतो. बघा काय आहे. So sum of the first 55 term is an AP 3300. काय दिले नीट बघा. गिवन काय आहे? गिवन आहे that is sum of the first 55 term. So sum of the first 55 term म्हणजे S55 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? सम ऑफ म्हणजे हे सिक्वेन्स आहे. ठीक आहे. हे सिक्वेन्स आहे. ठीक आहे. पण नंबर कोणता आहे मला माहिती आहे का? ए काय आहे आणि डिफरन्स काय माहिती आहे का? नाही. सो हे पहिलं टर्म आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 अप टू 55 नंबर जे आहेत, टोटल 55 नंबर आहे. ते 55 नंबरची जी काही ऍडिशन आहे दॅट इज किती आहे? टर्म इज अन एपी सॉरी 3300. ओके. सो आता बघा, फाइंड इट्स 28th टर्म. ओके. काय काढायचं? फाइंड इट्स 28th टर्म. बघा कसं काढणार. बघा वी हॅव कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? वी हॅव दॅट इज एसएन चा फॉर्म्युला n/2 प्लस n मायनस 1 d. ओके. सो एस n च्या जागी किती निघा? 55. ठीक आहे. जिथं जिथं n आहे तिथे तिथं 55 टाका. सो इथे येणार 55 अपॉन 2 ब्रॅकेट मध्ये 2a तसाच प्लस n च्या जागी 55. सो 55 मायनस 1 इथे येणार d तसाच. ठीक आहे. सो S55 ची व्हॅल्यू किती आहे? S55 ची व्हॅल्यू आहे 3300. सो मी इथे लिहिणार 3300. ओके. इझी आहे. सो 55 अपॉन 2 ऍज इट इज. आता बघा नीट लक्ष द्या. 2a तसाच प्लस 55 मधून 1 गेले, राहिले 54 d. ओके. सो 2 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो इथे काय काय होणार? 3300 मल्टिप्लाय बाय हे 2 तिकडे, हे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय अपॉन हे 55 मल्टिप्लाय आहे. बघा इथं मल्टिप्लाय आहे. ठीक आहे. तिकडे गेला काय होणार? डिवाइड होणार. हे लक्षात राहू दे. सो इथे येणार 55 इक्वल टू 2a प्लस 54d. ओके. अजून काय काय करू शकतो मी ते तुम्हाला सांगतो. बघा 11 च्या टेबल मध्ये 55 पण आहे आणि 11 च्या टेबल मध्ये 33 पण आहे. सो मी 11 3 जा करतो आणि 11 5 जा करतो. ठीक आहे. 11 3 जा 33 आणि हे वरचे डबल 0 मी लावतो आणि 11 5 जा 55. सो 300. सो किती येणार इथं? 300 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 5. ओके. इथे लिहितो 5 इक्वल टू. सो ह्याच्यातून मी 2 कॉमन काढू शकतो. हो काढू शकतो. 2 कॉमन काढतो. सो 2 कॉमन. सो आतमध्ये काय राहिलं? a प्लस 2 कॉमन काढतोय. ठीक आहे. कितीने मल्टिप्लाय करू की इथं 54 येईल? कितीने मल्टिप्लाय करू? 2 च्या टेबल मध्ये 54 आहे. हो आहे. दॅट इज 27 जा 27d. बघा 2 27 जा दॅट इज 54. ठीक आहे. म्हणजे मी कॉमन व्यवस्थित काढलेलं आहे. ठीक आहे. सो अजून काय काय येणार बघा. सो 5 च्या टेबल मध्ये इथं बघा हे 30 आहे समजा 30. 5 च्या टेबल मध्ये 30 आहे. हो आहे. 5 6 जा किती जा? 5 6 जा 30. ओके. 5 1 जा 5 6 जा. सो हे 0 मी ऍज इट इज लावतो. सो 60 इंटू 2 येणार. किती येणार? 60 इंटू 2 इक्वल टू 2a प्लस
27D. ठीक आहे. सो इथं 2 मल्टिप्लाय आहे, सो तिकडे गेल्यावर डिवाइड. सो काय होणार मग 60 इंटू 2/2 इक्वल टू a प्लस 27D. ठीक आहे. 2 गेट कॅन्सल. सो इक्वेशन काय आहे माझं a प्लस असं लिहितो a प्लस 27D इक्वल टू 60 एज इट इज. सो दिस इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आपल्याला काय काढायचंय फाइंड द 28th टर्म, म्हणजे 28व्या नंबरला कोणती व्हॅल्यू आहे ते फाइंड आउट करायचंय. समजतंय का? जे काय सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये 28th नंबरला व्हॅल्यू काय आहे माझी ते फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. सो दॅट टाइम वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला दॅट इज TN. ओके. कोणता यूज करणार? TN चा फॉर्म्युला. चला पहिला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर. आता बघा नेक्स्ट काय करायचंय. आपण इक्वेशन 1 काढलाय. आता फाइंड द 28th टर्म. सो दॅट इज नाव T28 काढायचं आपल्याला. ठीक आहे. क्वेश्चनला. सो दॅट इज TN चा फॉर्म्युला यूज करा a प्लस n मायनस 1d. ओके. सो T28 काढायचं आहे. दॅट इज a तसाच प्लस n च्या जागी 28 प्लस मायनस 1 आणि हे d. हे ऍज इट इज n च्या जागी 28 मी लिहिलंय. ओके. 28 मायनस 1 27. सो इथे लिहिणार मी a प्लस 27d. बघा 28 मायनस 1 27d ऍज इट इज. मग मला सांगा a प्लस 27d ची व्हॅल्यू काय आहे? दॅट इज 60. म्हणजे a प्लस 27d च्या जागी मी काय लिहू शकतो 60. सो मी इथे लिहिणार डायरेक्ट दिस इज 60. सो T28 ची व्हॅल्यू आहे 60. सो मग हे कुठून लिहिलं मी? फ्रॉम इक्वेशन 1 वरून लिहिलं. ठीक आहे. हे लक्षात राहू दे. सो मग खाली काय लिहिणार? द 28th टर्म ऑफ एन AP इज 60. लिहावं लागेल इथं. द 28th टर्म ऑफ एन AP इज किती आलंय? 60 आलं. सो इज 60. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट. व्यवस्थित करा. आन्सर पण येईल तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे. चला ना क्वेश्चन नंबर 7. बघा 7 मध्ये काय करायचं? इन अँड AP सम ऑफ, इथं बघा इथे 3 लिहायचं राहिलंय. इथे लिहिलंय मी सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज 27. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे काय नीट समजून घ्या. म्हणजे समजा आता मी व्हॅल्यू बोललो 2 3 4. 2 3 4 हे लगातार व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे म्हणजे एकदम लगातार नंबर. ओके. फॉर एक्झाम्पल असं पण असू शकतो 4 6 8 म्हणजे लगातार नंबर. ठीक आहे. किती आहे? इन एन AP सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज 27. ठीक आहे. जे काही नंबर्स आहेत AP मध्ये आहेत. ओके. काय दिले तर इन एन AP. सो त्यांच्यातला जे काही डिफरन्स आहे 3 नंबरचा तो सेम आहे. दॅट इज किती आहे? तुम्हाला त्यांचं ऍडिशन किती सांगितली? सम किती सांगितलंय? सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज 27. सो इथे तुम्हाला सांगितलं बघा ऍज्युम दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज a मायनस d. a आणि a प्लस d घ्यायचंय. ठीक आहे. सो मी इथे लिहिणार द 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर नंबर्स b. सपोज मी हे कन्सिडर करणार a मायनस d, a प्लस d. ठीक आहे. तुम्हाला त्याने दिलंय ऍज्युम दॅट दिस वन. ओके. सो मला हेच घ्यावं लागेल. सो ही फर्स्ट टर्म आहे, हे सेकंड टर्म आणि हे त्याच्या पुढची टर्म. ओके. फर्स्ट सेकंड आणि हे थर्ड टर्म. फॉर एक्झाम्पल 2 3 4 पण असू शकतात. ठीक आहे. हे असं दिलेलं आहे. मग आता बघा काय सांगितलं कंडिशन. अकॉर्डिंग टू कंडिशन. सो कंडिशन काय आहे? कंडिशन आहे सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज 27. सम म्हणजे काय? हे जे काही टर्म्स आहेत ह्याचे तुम्हाला ऍडिशन करायचे. सो ऍडिशन कशी करणार? a मायनस d प्लस a प्लस a प्लस d. ठीक आहे. हे 3 नंबरची ऍडिशन केली मी. काय आलं? a मायनस d प्लस a प्लस a प्लस d. सो किती आहे यांची ऍडिशन? दॅट इज 27. सो मी इथे लिहिणार 27. सो बघा आता काय केलं? मायनस d आणि प्लस d गेट कॅन्सल. बरोबर ना? मायनस d प्लस d गेट कॅन्सल होणार. सो a प्लस a किती a आहे? 3a आहे इक्वल टू 27. सो 3 मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड. सो मी इथे लिहिणार a इक्वल टू 27 डिवाइड बाय 3. सो 3 च्या टेबल मध्ये 27 आहे
हो आहे 3 9 जा. सो ए ची व्हॅल्यू आली 9. काय ए ची व्हॅल्यू 9. ठीक आहे. सो व्यवस्थित काढतोय. ए ची व्हॅल्यू आली 9. सो आता सेकंड कंडिशन काय दिली बघा. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सो सेकंड कंडिशन काय आहे बघा. सो अँड देअर प्रोडक्ट इज 504. म्हणजे काय दिलंय, ह्या सगळ्यांचा जो प्रोडक्ट आहे तो तुम्हाला 504 दिलाय. ओके, समजतंय का. अँड देअर प्रोडक्ट इज 504. सो सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन, 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन 504 येणार. सो ह्या 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन 5 म्हणजे पहिले लिहितो मल्टिप्लिकेशन ए मायनस डी. ओके, इंटू ए इंटू बघा इथे इंटू ए, इथं पण इंटू ए प्लस डी. ए प्लस डी इक्वल टू किती आहे, दॅट इज 504. सो इथे येणार 504. ओके, सो ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू 9. सो पुट करा. सो 9 मायनस डी, इथे येणार 9. ओके, इथं काय येणार 9 प्लस डी. ओके, इक्वल टू 504. सो आता इथं 9 मल्टिप्लाय आहे बरोबर ना, हे 9 मल्टिप्लाय आहे. सो तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो म्हणजे इथं काय येणार बघा, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करतो मी, ह्या ब्रॅकेटचं आणि ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो. सो बघा ब्रॅकेट सेम आहे, 9 इंटू 9 आणि डी इंटू डी. ओके, सो इथं पण डी आहे, इथं पण डी आहे. सो इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. मग जर असं ब्रॅकेट असेल सेम सेम, फक्त साइन चेंज आहे, दॅट टाइम काय करणार तुम्ही, 9 इंटू 9 81. ओके, सो मायनस इंटू प्लस मायनस आणि डी इंटू डी डी स्क्वेअर. ठीक आहे, आणि हे जे काही 9 आहे मल्टिप्लायला तिकडे गेलं डिवाइड होणार. सो 504 अपॉन 9. ठीक आहे, करा बघू, डिवाइड करा. सो 9 ने करा. सो 9 5 जा 45. ओके, सो राहिले किती 5 4 9 6 जा ना, 9 6 जा 54. सो 54 आलं 0 0. सो 56 सॉरी 56 जा 9 6 जा 54 आहे ना. सो 56 आन्सर आहे माझं. हे जे काही डिवाइड आहे ते 56 आहे ना. सो इथे येणार 81 मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 56. सो मायनस डी स्क्वेअर तिकडे गेला प्लस आणि 56 प्लस इकडे आला मायनस. 81 मायनस 56 इक्वल टू डी स्क्वेअर. सो 81 मधून 56 गेले, राहिले किती ते सांगा मला आता. बघा 11 मधून 6 गेले, राहिले किती, दॅट इज 5. ओके, 5 राहिले, इथं 6. 8 मधून 6 गेले, राहिले 2. सो इथं आले 2. सो इथं ना डी स्क्वेअर. मग आता मला टेकिंग स्क्वेअर रूट करावं लागेल. पहिले तुम्ही एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचंय. ठीक आहे, मला इथून डी भेटेल बरोबर ना. ए आणि डी भेटल्यावर मी ही व्हॅल्यू इथं पुट करणार, मग मला 3 कॉन्सेक्युटिव्ह नंबर्स भेटणार. तेच आपल्याला फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. हा, आता काय करणार, इथं टेकिंग स्क्वेअर रूट करा. म्हणजेच काय होणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो डी चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार. सो डी ची व्हॅल्यू किती येणार, सो डी राहणार आहे का फक्त. आणि 25 चा कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 25 5 चा. सो मी इथे लिहिणार प्लस मायनस 5. ठीक आहे, नाही तर तुम्ही फक्त प्लस 5 लिहिसाल, मग आन्सर चुकणार. ओके, प्लस मायनस 5 येणार. सो वेन ए इक्वल टू 9. सो ए ची व्हॅल्यू किती होती, 9 होती बरोबर. सो ए आपण काढला होता. सपोज आपण डी ची व्हॅल्यू इथं प्लस 5 घेऊया. ठीक आहे, सो ए 9 आणि एकदा प्लस 5 घेऊया, मग आन्सर काय काय ते बघूया आपण. ठीक आहे, हे रफ करतो, व्यवस्थित करावं लागतं तर आन्सर येईल बरोबर. चला मला सांगा 3 कॉन्सेक्युटिव्ह टर्म कोणते कोणते होते, दॅट इज ए मायनस डी होतं, ए होतं आणि ए प्लस डी होतं बरोबर. सो ए ची व्हॅल्यू किती आहे 9 मायनस डी ची व्हॅल्यू किती आहे 5. सो आन्सर किती आलं 9 मायनस 5 दॅट इज 4 आलं. सो ए ची व्हॅल्यू किती आहे 9 बरोबर. सो ए प्लस डी ची व्हॅल्यू बघा, ए ची व्हॅल्यू आहे 9 आणि प्लस डी ची व्हॅल्यू किती आहे 5. दॅट इज किती आले 40 बरोबर ना. सो माझे 3 जे कन्सेक्टिव्ह टर्म आहेत ते 4 9 14 येऊ शकतात. किंवा आता नीट बघा, हे मी काय केलं, ज्यावेळेस डी प्लस असताना, आणि हे मला कसं कळलं, हे कॉन्सेक्टिव्ह टर्म आहे 3 कॉन्सेक्टिव्ह टर्म त्यांनी दिलंय आपल्याला इथं बरोबर ना. 3 कॉन्सेक्टिव्ह टर्म हे दिलेलं आहे आपल्याला. ओके, नाव वेन ए इक्वल टू 9 आणि डिफरन्स काय घेणार आता मायनस घेऊन बघा. सो मायनस 5 घेऊन बघा. सो ए मायनस डी ए प्लस डी.
ठीक आहे. सो व्हॅल्यू काढा आता. जर डी ची व्हॅल्यू -5 असेल तर काय असेल? सो ए ची व्हॅल्यू किती आहे? 9 मायनस डी ची व्हॅल्यू किती आहे? -5 इथं आहे -5. सो काय होणार? 9 हे मायनस आणि मायनस प्लस होणार. सो 9 + 5 = 14. बरोबर ना. सो ए ची व्हॅल्यू किती आहे? 9. ए किती आहे? 9 प्लस डी ची व्हॅल्यू किती आहे? -5 आहे. बरोबर ना. सो 9 हे प्लस मायनस मायनसच होणार. 9 मधून 5 गेले राहिले किती? 4. सो माझे जे काही कन्सेक्टिव्ह टर्म आहे, द थ्री कॉन्सेक्टिव्ह टर्म आर कोणते कोणते असतील? एक तर असे असू शकतात 4, 9, 14 4, 9, 40 और किंवा असं असतील. कसं असतील? 14, 9, 4 14, 9, 4. ठीक आहे. एकदा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये असतील मे बी किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये असतील. कसं असतील ते माहिती का मला? नाही. सो मी काढले, हे फाइंड आउट केलं. ठीक आहे. एकदा प्लस घेतलं डी ची व्हॅल्यू आणि एकदा निगेटिव्ह घेतलं. ठीक आहे. आता याच्या पुढचा क्वेश्चन नंबर कितवा? 8 वाला जो आहे सेम असाच प्रकारे करायचा, पण तिथं 4 कन्सेक्टिव्ह टर्म आहे. ठीक आहे. साइड बाय साइड सांगतो काय करायचंय. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. ना क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट, क्वेश्चन नंबर 8 वन. बघा काय करायचं याच्यामध्ये. फाइंड दी 4 कन्सेक्टिव्ह टर्म इन अँड एपी. कोणते टर्म काढायचे? 4 कन्सेक्टिव्ह टर्म काढायचे. ठीक आहे. म्हणजे 4 लगातार नंबर काढायचे आपल्याला. सो पुढं हुज सम इज 12. हुज सम इज किती आहे? 12 आहे. बघा कंडिशन समजून घ्या. पण तुम्हाला 4 जे कन्सेक्टिव्ह टर्म आहेत त्यांनी तुम्हाला गिवन दिलेले आहेत. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला गिवन देणार नाहीये ते, मग त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि 3 कन्सेक्टिव्ह टर्म पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोणते कोणते? ए मायनस डी, ए प्लस डी. बरोबर. आणि 4 कन्सेक्टिव्ह टर्म कसे लक्षात ठेवणार? ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 2d. ओके. सो मी इथे लिहिणार द 4 कॉन्सेक्टिव्ह टर्म्स आर. सो कोणते कोणते आहेत? ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय आहे? बघा नीट समजून घ्या. फर्स्ट कंडिशन काय आहे? हुज सम इज 12. हे फर्स्ट कंडिशन आहे. सो ह्यांच्या सगळ्यांची जी काय ऍडिशन आहे ते 12 आहे. सो दॅट इज काय ना. सो ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस बघा हे इथे लिहिलं प्लस ए प्लस 2d इक्वल टू. सो ह्या सगळ्या टर्मची ऍडिशन किती आहे? दॅट इज 12 त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. ओके. सो दॅट इज इथे लिहिणार मी 12. ओके. चला आता सांगा मला काय काय करू. सो ए किती ए आहेत रे? सो ए प्लस. सो दॅट इज 4 ए आहे. सो इथे लिहिणार मी 4a. ओके. सो 4a लिहिणार इथं. सो मायनस डी, नीट बघा, मायनस डी प्लस डी गेट कॅन्सल. मायनस डी प्लस डी गेट कॅन्सल. सो राहिलं काय? फक्त 2d राहिलं. सो इथे मी लिहिणार प्लस 2d इक्वल टू 12. ठीक आहे. अजून काय काय करू शकतो मी याच्यात? नीट लक्ष द्या. सो 2 ने डिवाइड पण करू शकतो मी याला. 2 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. पण राहू दे, मला असंच ठेवायचं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सो नाव आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सो सेकंड कंडिशन काय आहे बघा. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन अँड थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. थर्ड टर्म बघा, हे फर्स्ट टर्म आहे, हे सेकंड टर्म, हे थर्ड टर्म आहे. सो काय दिले इथं? अँड थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. सो ह्या दोघांची ऍडिशन, थर्ड आणि फोर्थ ची ऍडिशन, कारण इथं सम दिले तुम्हाला. कुठे दिलंय बघा, हुज सम इज 12 अँड थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. सो थर्ड टर्म काय आहे? ए प्लस डी. इथं ए प्लस डी प्लस आणि फोर्थ टर्म काय आहे? ए प्लस 2d इक्वल टू किती दिलेलं आहे? 14. ठीक आहे, असं दिलंय. सो ए प्लस ए किती होणार? ए प्लस ए 2a होणार. सो इथे मी लिहिणार 2a. बरोबर. ए प्लस ए 2a
d प्लस 2d दॅट इज 3d, इथे येणार 3d इक्वल टू 14. ठीक आहे. सो आता बघा हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कम्पेअर करा. कम्पेअर नीट बघा. a चा कोएफिशियंट 4 आहे, a चा कोएफिशियंट 2 आहे. सो d चा कोएफिशियंट 2 आहे, d चा कोएफिशियंट 3 आहे. पण मी एक काम करतो, हे जे काय आहे बघा ह्याला डिवाइड बाय 2 करतो. ठीक आहे. म्हणजे मी इथंच करू का, कुठे लिहू अकॉर्डिंग टू असं लिहावंच लागेल. ठीक आहे. नाही एक काम करतो बघा, हे जे काही इक्वेशन आहे मल्टिप्लाय बाय 2 करतो. सिंपल राहील. ठीक आहे. इक्वेशन दिस म्हणजे इक्वेशन ह्याला सपोज मी इक्वेशन नंबर देतो 2. ओके. सो इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 2 नीच करतो. का 2 नी करतो, कारण इथं 2 आहे, इथं किती आहे 4. सो मला इथं 4 आणायचं आहे. समजतंय का, इथं 4 आणायचं आहे. सो काय होणार मग 4a प्लस 2 3 is 6d इक्वल टू 2 14 is 28. इक्वेशन नंबर 3. सो आता मला सांगा हे इक्वेशनचा कोएफिशियंट बघा, a चा कोएफिशियंट आणि ह्याचा कोएफिशियंट सेम झालाय. सो मी त्या दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3. सो मायनसच का करतोय बघा, 4a मायनस 4a 0 येणार. जर मी प्लस केलं तर 8a होणार, पण चालेल का मला, नाही चालणार. सो 4a मायनस 4a करणार. सो इथे काय होणार बघा, हे इक्वेशन ऍज इट इज प्लस 2d इक्वल टू 12. ओके. सो थर्ड इक्वेशन काय आहे, 4a प्लस 6d इक्वल टू 28. चालेल. सो आता मी मायनस करतोय. सो खालची साइन चेंज होणार, मायनस 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 हे कॅन्सल. सो 2 मायनस 6 किती, 6 मधून 2 गेले 4. सो इथे ना 4 आणि d आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. ठीक आहे. सो मायनस 4d. सो 12 मायनस 28 मधून 12 गेले राहिले किती, दॅट इज 16. सो इथे येणार 16, पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, सो मायनस येणार. ठीक आहे. सो d कसं येणार मग, मायनस 4 हे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेलं डिवाइड. सो मायनस 16 डिवाइड बाय मायनस 4. सो d ची व्हॅल्यू किती आली, 4 1 जा 4 4 जा. सो d ची व्हॅल्यू आली 4. ठीक आहे. सो आता ही व्हॅल्यू तुम्ही 1 मध्ये पुट करा, 2 मध्ये किंवा 3 मध्ये. ठीक आहे. चला दॅट्स अप टू यू. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. सो आता d ची व्हॅल्यू मी पुट इन इक्वेशन नंबर 1 मध्ये करतो. ठीक आहे. पुट इन इक्वेशन 1. सो काय आहे इक्वेशन 4a प्लस 2 d च्या जागी काय लिहिणार मी 4 लिहिणार. ठीक आहे. 4 इक्वल टू 12. ठीक आहे. मग आता हे खाली रफ करून टाकतो. सो आता काय काय राहते बघा, नीट लक्ष द्या. आता d ची व्हॅल्यू तर मला भेटली. सो आता 4 2 जा, इथं 4 8 तसाच प्लस 4 2 जा 8 इक्वल टू 12. सो 8 प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. सो 4a इक्वल टू हे 8 तिकडे गेला मायनस होणार. सो 12 मायनस 8 दॅट इज 4. सो a इक्वल टू 4 डिवाइड बाय 4, कारण 4 मल्टिप्लाय ना तिकडे गेला डिवाइड होणार. सो 4 डिवाइड बाय 4 येणार. सो a ची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. a आणि d मला भेटला. सो आता काय करणार, when a इक्वल टू 1 d इक्वल टू किती 4. सो मग माझे 4 कन्सेक्टिव्ह टर्म कोणचे. सो मी असं आहे ना, a मायनस d, ओके, a प्लस d, a प्लस 2d. ठीक आहे. सो हे रफ करून टाकतो. सो बघा नीट लक्ष द्या, a ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस d ची व्हॅल्यू किती आहे 4. सो इथे ना 4. सो 4 मधून 1 गेले, राहिले किती 3 राहिले. सो मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. a ची व्हॅल्यू किती आहे 1. सो a ची व्हॅल्यू 1 प्लस d ची व्हॅल्यू 4. सो आन्सर आला 5. ठीक आहे. सो इथे लिहितो 5. सो a ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस 2 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे 4. सो 1 प्लस 8 येणार इथं. सो दॅट इज किती आले मग 9. ओके. सो a प्लस 2d ची व्हॅल्यू आली 9. सो आता काय लिहिणार खाली, द 4 कन्सेक्युटिव्ह टर्म, द 4 consecutive टर्म आर कोणते कोणते आल्यात, -3 1 5 आणि 9. ठीक आहे. शिकवताना माझं लक्ष समोर कमी जातं, जरासा तुम्ही ऍडजस्ट करा, कारण कसं सारखं इकडे बघू नाही शकत मी, कारण मला इथे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं.
ठीक आहे. सो -3,159 इज अ लास्ट आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. ठीक आहे, चला काढा लवकर स्क्रीनशॉट लवकर. बघा ह्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन बघा, आयएमपी क्वेश्चन आहे हा. जे आता जे लास्ट 3 शिकवलं ना मी ते आयएमपी क्वेश्चन आहेत. बघा लक्ष द्या काय काय. इफ द 9th टर्म ऑफ अन एपी इज 0. ठीक आहे, गिवन काय बघा, गिवन सो दॅट इज 9th टर्म. सो 9th टर्म म्हणजे काय, एखादा सिक्वेन्स आहे. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी अशी 9th टर्म जी आहे, 9वी जी टर्म आहे दॅट इज किती आहे, इज 0. ठीक आहे, हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे. सो मी इथे लिहितो T9 इक्वल टू 0. सो इक्वेशन नंबर फर्स्ट वन. ठीक आहे, देन शो दॅट द 29th टर्म. बघा शो दॅट काय करायचंय, 29th टर्म इज ट्वाइस दी 29th टर्म इज म्हणजे इक्वल टू ट्वाइस दी 19 टर्म. सो ट्वाइस दी 19 टर्म. सो 29 जी आहे व्हॅल्यू ते T19 च्या डबल पाहिजे. ठीक आहे, जर समजा T19 ची टर्म नाही का, समजा 50 आली, समजा 50 आहे. ठीक आहे, मग T29 किती असणार, 100 असणार. ठीक आहे, हे आपल्याला प्रूफ करायचंय, ही कंडिशन प्रूफ करायचंय. चला सांगतो कसं करणार. सो आता नाव तुम्हाला हे करावं लागेल. आता T9 म्हणजे काय, फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला माहिती तुम्हाला. सो इथे मी लिहितो फॉर्म्युला TN असं लिहितो. वी हॅव कोणता फॉर्म्युला, TN इक्वल टू A प्लस N मायनस 1D हा फॉर्म्युला आहे. सो T9 आहे इथं. सो फॉर्म्युला काय येणार मग, दॅट इज बघा A प्लस N मायनस 1D. सो N च्या जागी 9 ठेवा, N च्या जागी 9. सो फ्रॉम 1 सो ह्या इक्वेशन वरून सो मी असं लिहू शकतो का, A प्लस 9 मायनस 1 इक्वल टू 0. ठीक आहे, हे असं मी लिहू शकतो. नाहीतर तुम्ही एक काम करा, हे फॉर्म्युलावर लिहा, मग हे खाली लिहा, जसं तुम्हाला जमेल तसं. ठीक आहे, पण मला असं जम, आता मी स्टार्ट असं केलंय तर असंच करतो, परत तुम्हाला खोडायला लागेल नाही का, रफ करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, सो फ्रॉम 1 वरून मी असं लिहिलं. सो काय करणार मग आता, A प्लस 8 इथं D राहिलेला लिहायचा. सो D लिहायचं राहिलेला. सो 8D इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन स्टार. ठीक आहे, इथं स्टार होतो. आता इथं काय, इथे द्यावं लागेल 1. नाव सो मला सांगा आता, इथं मी पहिले 29 काढतो, T29. ओके, T29 चा फॉर्म्युला कसा यूज करणार, T29 चा दॅट इज मी असा यूज करू का, A प्लस 29 मायनस 1D. N मायनस 1 असतो, सो N च्या जागी 29 ठेवलं. सो इथं काय मग A प्लस 28D येणार. बरोबर ना, 29 मधून 1 गेले, राहिले 28. सो आता काय करणार, ह्या 28 ला मी असं लिहू शकतो का, कसं, 20D प्लस 8D. सो मी असं लिहितो बघा, 8D प्लस 20D. बरोबर ना, 8 प्लस 20 किती, 28 होणार. सो 28 ला मी असं स्प्लिट केलेलं आहे. ओके, सो मला सांगा A प्लस 8D ची व्हॅल्यू किती आहे, A प्लस 8D ची व्हॅल्यू दॅट इज 0. सो मी असं लिहू शकतो T29 इक्वल टू 0. ह्याच्या जागी 0 येणार ना. सो 0 प्लस 20D. सो T29 ची व्हॅल्यू काय आली, सो दॅट इज 20D. ठीक आहे, सो इथे येणार 29. सो इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट नाही सेकंड येणार ना, सेकंड. ठीक आहे, समजतंय का, T29 ची व्हॅल्यू आली 20D. आता 19 ची व्हॅल्यू कशी काढणार, 19. सो मी असं लिहू शकतो का, नाव T19 इक्वल टू, बघा नीट लक्ष द्या, A प्लस 19 मायनस 1D. बरोबर ना, TN चा फॉर्म्युला आपण हा यूज करणार, A प्लस N, पण N च्या जागी किती आहे, 19 मायनस 1D. ठीक आहे, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर, फास्ट काढा. सो बघा आता पुढे काय करणार. सो आता येणार इथं T19 इक्वल टू A प्लस 19 मायनस 1 18D. इथे येणार 18D. सो 18 ला मी असं एक्सपांड करू शकतो का, A प्लस 8D प्लस 10D हो लिहू शकतो. बघा ना, 8D प्लस 10D म्हणजेच काय, 18D. ठीक आहे, 18D ला मी असं लिहू शकतो. ओके, सो
हे सांगा इथून हे कुठून व्हॅल्यू आली ए प्लस डी 8d ची a प्लस 8d ची व्हॅल्यू 0 फ्रॉम इक्वेशन स्टार. सो इथे येणार 0 प्लस 10d. ठीक आहे. सो दॅट इज T19 ची व्हॅल्यू आली. किती आली T19 ची व्हॅल्यू? दॅट इज 10d. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन स्टार हे लिहा व्यवस्थित. ठीक आहे. हे 0 कुठून आलंय बघा इथं ह्याच्या जागी 0 आलंय. सो कुठून लिहिले मी हे? फ्रॉम स्टार. ठीक आहे. आणि हे कुठून लिहिले 0? फ्रॉम स्टार. हे लक्षात राहू दे. ओके. सो आता नीट कम्पेअर करा. कुणाला कम्पेअर करणार? हे इक्वेशन नंबर 3. सो नीट व्यवस्थित कम्पेअर करा. सो T29 फ्रॉम इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 मी परत एकदा लिहितो. ठीक आहे. तुम्हाला ह्याचं प्रॅक्टिस करावं लागेल तर तुम्हाला येणार, अदरवाईज येणार नाहीये. इझीच आहे पण तुम्ही 10th स्टँडर्ड म्हणून थोडं डिफिकल्ट जाते तुम्हाला. सो T29 इक्वल टू 20d. बरोबर. सो ह्या 20 ला मी असं लिहू शकतो का? दॅट इज 2 इंटू 10d. बरोबर ना. 2 इंटू 10 किती? 20. बरोबर का? सो 2 इंटू 10 20d. सो 20 ला मी असं लिहू शकतो. सो आता काय ना 2 आणि 10d म्हणजे काय? 10d म्हणजे T19. सो इथे ना 10 T19. सो T29 झालं. हेन्स प्रूफ. बरोबर का? सो काय करायचं होतं? The 29th term is twice the 19th term. Twice the 19th term. ठीक आहे. इझीच आहे. फक्त तुम्हाला ह्याचा फॉर्म्युला यूज करता यायला पाहिजे. ठीक आहे. बाकी काही नाही. ओके. चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा अभ्यास लवकरात लवकर दाखवायचा पटकन. ठीक आहे. जे राहिले मग त्यांना ग्रुपमध्ये मी लेफ्ट करणार आहे. जो काही ग्रुप आहे आपला तो लेफ्ट करून टाकणार त्यांना. ओके. आणि सायन्सचं लेक्चर आज झालं तर होईल. ओके. चला तोपर्यंत बाय बाय.